मराठा आरक्षण को लेकर मनोज जरांगे पाटिल ने कहा कि फडणवीस का बयान सही नहीं है और आरक्षण के लिए कानूनी प्रक्रिया का पालन किया गया है। साथ ही पाटिल ने बताया कि मराठा समुदाय को पिछड़ा साबित करने के बाद प्रमाण पत्र जारी करना कानूनी रूप से सही है। उन्होंने ये भी कहा कि समाज विकृत कार्य का समर्थन करता है, लेकिन गैंग के बिना समाज पार्टी नहीं बनाएगा। पाटिल ने संतोष देशमुख की हत्या को राज्य के लिए दुर्भाग्यपूर्ण बताते हुए इस पर गहरी चिंता व्यक्त की। नाही, कालावधी द्यायचा काही संबंधच नाही आहे। काल ज्यावेळेस उपोषण स्थगित करण्यात आलं त्यावेळेस मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सुद्धा दिल्लीवरून सांगितलं, दिल्लीत होते वाटतं ते, त्यांनी सांगितलं की आम्ही सगळ्या मान्य मागण्या करणार आहोत आणि कायदेशीर ज्या काय आहेत त्या पण करणार आहेत। मग आता गॅजेट तीनही, हैदराबादचं गॅजेट हे कायदेशीर आहे, सातारा संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं आणि औंध संस्थांचे पुरावे हे तर कायदेशीर राहिलं। याबरोबर कायदेशीरला दुसरी बाजू आणखी आहे, सगळी सोयरी अंमलबजावणी ही कायदेशीर। त्याचं मूळ कारण की 2012च्या कायद्यात दुरुस्ती करून सगळे सोयरे हे सगळ्या प्रवर्गासाठी सगळे सोयरेची अधिसूचना काढली। मागासवर्ग, विशेष मागासवर्ग, इतर मागासवर्ग जे जे त्याच्यामध्ये ओबीसी आरक्षणात येते त्यांच्यासाठी ही मी नाही काढलेली, तर एका राज्याच्या प्रमुखानं, मुख्यमंत्री फडणवीस शिंदे साहेबांनं ती कायद्याच्या प्रमुख पदावर बसलेलं असताना काढलेली। त्यामुळे ती पण कायदेशीरच। ती जर कायदेशीर नसती, जे काल फडणवीस साहेब बोलले त्याच्यावरतीच बोलतो आहे, ती जर कायदेशीर नसती तर तुम्ही त्याच्यावरती हरकती मागितल्या नसत्या, इतका खटाटोप वर्षभर केला नसता। काल 26 जानेवारीला 1 वर्ष पूर्ण झालं अधिसूचना काढून, त्यामुळे तीही कायदेशीर आहे, तीही लागू व्हावी, गरिबाचं कल्याण व्हावं। आता कायद्याच्या चौकटीत जे बसतं आहे ते 100% केलं जाणार आहे असं दिल्लीवरून फडणवीस साहेब म्हणले। म्हणून याच्यातला तिसरा मुद्दा आणखीन एक असा आहे की आमची मागणी सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या। कशाच्या आधारावर द्या तर 83 क्रमांकाला ओबीसी यादीच्या कुणबी आणि मराठा एकच, इतकं प्रकाश आहे, इतकं स्वच्छ असताना मग कायद्याची चौकट याच्यापेक्षा मोठी काय पाहिजे। जसं की अगोदर थोड्या 67ला थोड्या जाती होत्या, काही परत 90ला आल्या, 94ला आल्या, अशा थोड्या थोड्या ज्या वाढत गेल्या आणि आत्ता 2023ला आणखीन 15-16 जाती त्याच्यात घालण्यात आल्या आत्ता। मग त्या जशात पोटजाती, उपजाती त्यांचा व्यवसाय एक आहे म्हणून घातल्या किंवा ते मागास सिद्ध झालेले म्हणून घातल्या असा अर्थ धरूयात आपण। तर मग मराठा 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक आहे, मग कुणबी मराठ्यांचे पोटजात आहे, मग राहिलेले मराठे ही उपजात पोटजात म्हणून का घातली नाही। तुम्ही जर मागाससिद्ध या विषयावर बोलत असाल तर मराठासुद्धा 3 वेळेस मागाससिद्ध झालेला आयोगाकडून। मग हे सुद्धा कायद्याच्या चौकटीत आहे, पोटजात उपजात म्हणून जाती आणि मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे। सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणं हे कायद्याच्या चौकटीत बसतंय, ते कायद्यानं बरोबर आहे, त्याला चॅलेंज होत नाही, त्याची काळजी सरकारने करू नये। कारण शेतकरी वर्ग हा मराठा समाज आहे, म्हणजे कुणबी, अडाणी शब्द कुणबी, सुधारित शब्द शेती। शेती प्रमाणपत्र घ्यायला आम्हाला कसली लाज नाही। या पृथ्वीतलावर राहणारा प्रत्येक माणूस शेतीवरतीच राहतो, शेतीच कसतो, उपजीविका भागवतो आणि देशाला अन्नधान्याचा पुरवठा करतो। त्याच्यामुळे शेती प्रमाणपत्र घेण्याची लाज नाही, कारण क्षेत्रीय मराठी पण आम्हीच आहेत आणि शेती कसणारे पण आम्हीच आहेत। त्यामुळे फडणवीस साहेबांनी जे काल सांगितलं आहे त्यावर त्यांनी खरं भरावं आणि आता मात्र आमचा अंत पाहू नये। आणि शेवटचं आता एक याच्यातलं की ज्या काल 5-7 मागण्या त्यांनी अंमलबजावणी करायचे ठरवले, त्यातली पहिली मागणी आहे हैदराबादचं गॅजेट शिंदे समितीकडं आहे, त्याच्यावर अभ्यास झालेला आहे अभ्यास पूर्ण, फक्त आता ते सरकारनं स्वीकारून लगेच त्याची अंमलबजावणी करायची। सातारा संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट आणि औंध संस्थांचं सुद्धा पाहिजे, जेणेकरून पश्चिम महाराष्ट्र
काही खानदेश आणि विदर्भ हे राहिलेले सगळे लोक त्या आरक्षणात येतील म्हणून ते घेणं त्यांनी अंमलबजावणी करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यांनी सांगितलेलं आम्ही ते आता तातडीनं करतो आहे म्हणून. म्हणजे कालच्या मागण्याबद्दलचा विषय चालला आहे आपला. आता दुसरा की माननीय शिंदेसाहेब, न्यायमूर्ती शिंदेसाहेबाची समिती जी गठीत केली होती, ती शिंदे समिती गठीत केली होती, ती बरखास्त करण्यात आली होती अशी माहिती मिळाली आम्हाला. आणि जे मंत्रालयाच्या मजल्यावरती ऑफिस होतं तेही बंद करण्यात आलं, ही माहिती आम्हाला खात्रीलायक मिळाली होती आणि ती खरी आहे. मग एवढा अन्याय होत असताना मराठा समाजावरती, ज्या मराठा समाजासाठी कायद्याच्या चौकटीत राहून फडणवीस साहेब म्हणतात तसं ती बरखास्त करण्याची नामुष्की तुम्ही का ओढली तुमच्यावरती आणि एवढा आमच्यावरती अन्याय का? म्हणून ती आता शिंदे समितीला 1 वर्षाची मुदतवाढ द्यायचं त्यांनी कबूल केलं आहे. तिला मनुष्यबळ द्यायचं कबूल केलं आहे. मोडी लिपीचे अभ्यासक, फारसीचे, उर्दूचे अभ्यासक द्यायचंही कबूल केलं आहे जास्तीचे. सगळ्या तालुका जिल्हा स्तरावरती कक्ष स्थापन करायचं ठरवलं की नोंद निघाली की कुणबी प्रमाणपत्र ताबडतोब द्यायचं म्हणून. आणि महाराष्ट्र राज्यासाठी 24 तास माननीय न्यायमूर्ती शिंदेसाहेबांची समिती काम करणार. जर कुठल्या अधिकाऱ्याने हायगाई केली तर त्यालाही बडतर्फ करण्यात येईल. नोंदी सापडलेला असं प्रमाणपत्र देण्याबद्दल, व्हॅलिडिटीबद्दल हे विषय झाला. आणि त्यांनीच तिसरा मुद्दा की त्यांनीच आम्हाला सांगितलं होतं की सरसकट केशी घेण्यात येणार आहेत मागं राज्यातल्या. त्या आता प्रक्रिया लगेच सुरू होणं गरजेचं आहे. आमचा संयम बघूही नाही. मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या पोरांना 10 लाख रुपये आणि सरकारी नोकरी. कारण तिथं मात्र एक कोणाच्या तरी लेकराचा जीव गेला, कोणाची तरी मुलगी या दुनियात नाही आहे. त्यांच्या भावनेशी किंवा त्यांच्या बलिदानाशी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना खेळू नये ही आमची त्यांच्याकडं विशेष मागणी. आणि ती त्यांनी ते तातडीनं करावं. म्हणजे काहींना वाटत असेल काय झालं आणि काय नाही झालं. शिंदे समिती सुरू होणं आणि तिने नोंदी शोधणं म्हणजे मराठा समाजाला नवीन संजीवनी मिळाल्यासारखा तो विषय आहे. कारण आमच्यासाठी नोंदी शोधणं राज्यभरात लेकरांचं कल्याण होणं. त्याचबरोबर आपण त्यांच्याकडे ECBCचाही मुद्दा मांडला की आम्ही नको बोललो होतो तरी तुम्ही दिलं आणि आमचं EWS घातलं. तुम्ही EWSचं ऑप्शन पुन्हा सुरू करा. आणि जे ECBC 10% पोरांचे ॲडमिशनं झाली आहेत, भरत्या झाल्यात, त्यावेळेस तुम्ही ते आता 100% कॉलेज फीस मागायले ते तातडीनं आदेश करून त्या फीस मागायच्या बंद झाल्या पाहिजेत. मोफत मुलीच्या शिक्षणाच्या अंमलबजावणीच्या बद्दलचाही खूप त्याच्यात किचकट प्रक्रिया आहे. त्या मोफत केलं तुम्ही ते काय मोफत ठेवावं. आणि शेवटचं EWSमधून ज्या पोरांनी कोणाच्या भरत्या झालेल्या आहेत, कोणी ॲडमिशनं घेतलेले तर त्यांना ते त्यावेळेस ॲक्सेप्ट केलेलं असल्यामुळं